अकोट शहर पोलीस ठाण्याच्या वसाहतीत पोलिसांच्या घरासमोर रात्री 10 वाजताच्या सुमाराला गोळीबार करून अकोला जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली होती। मात्र 10 दिवस उलटूनही आरोपी अद्यापही मोकाटच आहेत। अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडे या हत्येचा तपास सोपवण्यात आला आहे। यासाठी अनेक पथकं तयार करून 10 दिवसांपासून शेकडो पोलीस कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत। जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी तुषारच्या हत्याकांडाचं गूढ उकलण्यासाठी परिश्रम घेत आहेत। मात्र मारेकऱ्यांचा अजूनही शोध लागलेला नाही। अत्यंत सुनियोजितपणे प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांची हत्या करून आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले होते। त्यांचा पत्ता लागत नाही आहे। अकोट शहरातील त्यामुळे पोलिसांचा वचक समाप्त झाल्याची चर्चा जिल्हाभर आहे। अकोट शहर पोलीस ठाण्याला 3 डीबी स्क्वॉड आणि 15 पोलीस कर्मचारी व 1 पोलीस उपनिरीक्षक कार्यरत असतानाही पोलीस वसाहतीतील अंगणात हत्या करण्यात येते व त्याची खबरबात डीबी स्क्वॉडसह गोपनीय विभागालाही असू नये ही मोठी खेदाची गोष्ट आहे। त्यामुळे डीबी स्क्वॉड व गोपनीय विभाग अपयशी ठरल्याचं दिसत आहे। 15 दिवसांपूर्वी अकोटच्या कुंभारवाडी येथे राहणाऱ्या संजय वडतकार यांचा पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याने मृत्यू झाला होता। आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुषार पुणकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। गेल्या 15 दिवसात झालेल्या 2 घटनांमुळे अकोट शहर ढवळून निघाला आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक नाहीसा झाल्याची चर्चा अकोटमध्ये आहे। सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस विभागाप्रती केलेला विश्वास संपादन करणं पोलिसांना गरजेचं झालं असून गल्लीबोळात चौकाचौकात हॉटेलवर तुषार पुणकरच्या हत्येची चर्चा आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।